भयनदार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये. उस्मानाबाद नाही धाराशिव म्हणतोय, लक्ष देऊ नाही का? हा विषय बिलकुल राजकारणाचा नाही आहे, हा विषय राष्ट्रहिताचा आहे. भयनदार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये भूमपरांडा तालुक्यामध्ये मासाहेब जिजाऊंना दिवस गेले. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची हाक गेली आणि भयनदार उघडलं. शहाजीराजे भोसले सांगतात, महाराणी साहेब पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा. असा पुत्र जन्माला घाला. आदिल निजाम मुगम डच आणि फ्रेंच यांच्या मानगुट्यावर बसेल आणि पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण करेल असा महाराष्ट्राचा सुपुत्र जन्माला घाला. मासाहेब जिजाऊंचं तेज आज जबरदस्त दिसत होतं आणि कदाचित दिवस जवळ येणार होता. मासाहेब जिजाऊंना शिवनेरीवर नेण्यात आला. गडाचा गडकरी आणि गडकऱ्याची बायको लक्ष्मी गडावर आहे. शिवनेरी सुरक्षतेच्या बाबतीत जबरदस्त आहे. आई साहेब डोहाळे लागले का? अरे लक्ष्मी दिवसा ढवळ्या आया बहिणींची इज्जत तुटल्या गेली. महाराष्ट्र उद्ध्वस्त झालेला आहे आणि डोहाळे कसे लागतील? अरे काहीतरी खावशी वाटावं म्हणून विचारलं नाही डोहाळे लागले. मासाहेब सांगा ना काय खावशी वाटतंय? मासाहेब सांगतायत, हे लक्ष्मी मला घोड्यावर बैसावंच वाटतं, मला सिंहावर बैसावंच वाटतं, मला दानपट्टे फिरवावेसे वाटतात, मला समशेरी चालवावेसे वाटतात, मला दानपट्टे फिरवत समशेरी फिरवत पुन्हा एकदा हा भगवा या महाराष्ट्रावर फडकावा असं वाटतं. हे अरे भगवा महाराष्ट्रावर फडकवण्याचे डोहाळे आई साहेब जिजाऊंना लागले. आणि मग खऱ्या अर्थानं तो दिवस उघडला. फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीतून आवाज झाला. सह्याद्रीच्या क्षणाची वाट पाहत होता. सनई चौघडे वाजू लागले आणि परा फुलांना बहर आला. हिरवा शालू पांघरून पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा होता आणि सह्याद्री आतुर होता. आणि आवाज झाला, रयतेच्या जीवासाठी आपला जीव ओवाळून टाकल असा, जीव की प्राण वाळून टाकल असा पुत्र जन्माला आला आणि ज्याचं नाव ठेवलं तो आयुष्यभर जीवाशी खेळल तो छत्रपती शिवाजी राजेंचा जन्म झाला आणि महाराष्ट्रात उदय आला. वा, 2च मिनिटं राहिलेत, घेतो बरं का. एवढे अफजल खान फाडतून मग जातो. परत आलो तर तानाजी मालुसरे सांगन, किमान अर्धा तास लागतो. तानाजी मालुसरे सांगन एकाच झपक्यात उदयभान आणला होता. ही युद्ध जातीतली नव्हती, फक्त हा शेवटपर्यंत एक मेसेज सोबत घेऊन जा. ही माणसं ही युद्ध स्वराज्यासाठी होती, स्वसत्तेसाठी होती. छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले आणि महाराष्ट्र आनंदाने भरला. राजेंचं वय वर्ष झालं 10. तलवार आणि समशेर चालवण्यात बहादर झाले महाराज. चला आई माझी इच्छा आहे, 2 मिनिटं सोबत चला, आम्हाला काय मागायचंय मग परमेश्वराकडे कळलं. संपलं होतं हे सगळं, काहीच राहिलं नव्हतं. आणि जर छत्रपती सांगितले नाही ना, मानगुट्यावर बसतील आमच्या लोक. आम्ही खरा धर्म मानतोय तुमच्या समोर. धर्माची व्याख्या म्हणजे कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्मे सर्वेश्वर पूजनाचे. कुण्या जीवाचा मत्सर नाही. हे माणसं कोण होती हे बी जाता जाता सांगणार आहे. कुण्या एकाने महाराष्ट्र नाही उभा केला. एकाने महाराज संभाजी कावजी कोंढाळकर, बहिर्जी नाईक. बहिर्जी म्हणतो राज नाईक आहे. अरे चालेल की तुझी जात विचारली का बहिर्जी? राज मदारी मेहतर मैं मुस्लिम हो. अरे चालतंय रे मदारी. मदारी म्हणतो राज मुघलांमधला एक असलो तर मदारी. अरे ते मुघल इतके नाही, ते बाहेरून आल्यात, तू महाराष्ट्रातला मुस्लिम आहेस. आणि खरं सांगू का मदारी, माणूस जात धर्म पंथ याच्यावरून श्रेष्ठ नाही ठरत, माणूस त्याच्या कर्तृत्वावरून श्रेष्ठ ठरतो. तुझं कर्तृत्व लय भारी आहे. अरे काय माणसं घेतली राजांनी सोबत. आज मी इतिहास उघडून पहा, असाच इतिहास आहे. आम्हाला चुकीचा सांगितलाय. ते एक इतिहासकार आहे, तो म्हणला मुस्लिम माणसंच नव्हती इतिहासात. अरे येडपटा कशाला बांधणं लावतो लोकांच्यात. म्हणला कोण होता बहिर्जी नाईक? नव्हता तर मग म्हणला कस काय इतिहासात, कसं काय सगळ्याच इतिहासकारांनी मांडला. आपल्यात लोक तीळ निर्माण करतायत. लक्ष देऊ नये का? छत्रपती खरे राजे सांगतो आज तुम्हाला. विचार काय होता राजांचा? थोर महात्मे होऊन गेले, विचार त्यांचे पहा जरा. आपणही त्यांच्या सम व्हावे हाच बोध सापडे खरा. अरे वय वर्ष 10 आणि 10व्या वर्षी राजांचा पहिला विवाह झाला. शोभा आज तुझा विवाह करण्याचा योजलाय आम्ही. राजा म्हणतो आई हे शुभा. आणि एकूण 8 विवाह झाले राजांचे. 8. प्रश्न पडला असन हमदोर हमारे दो, 8 विवाह का केले? जाधव घरानं आपलं घरानं होतं. मासाहेब जिजाऊ सांगतात कदाचित
हे दुश्मनांना जाऊन मिळेल म्हणून ते घरानं पहिलं आपलं करण्यात जाधव घराण्यातली कन्या केली, निंबाळकर घराण्यातली कन्या केली, मोहिते घराण्यातली कन्या केली, गायकवाड मोरे घरानं, ही सगळी घरानं मासाहेब जिजाऊंनी आपली स्वीकारण्यासाठी हा महाराजांसमोर युक्ती ठेवली. महाराज 8 लग्न करावी लागतील. काहीच बोलले नाहीत राजे. शांत झाला राजा. पहिला विवाह केला निंबाळकर घरानं. साताऱ्याचं निंबाळकर घराणं आहे, फलटणचं. निंबाळकर उद्या कन्यागडावर घेऊन या. निंबाळकर सांगतात आई साहेब कशापायी? मुधोजी सांगितलं तेवढं करा. मुधोजी निंबाळकर कन्येला घेऊन आले. छत्रपती शिवाजीराजे तलवार आणि शमशेर चालवत असताना दानपट्टे फिरवतायत आणि तुरु 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 चालत येणारी मुधोजींची कन्या, तिचं नाव आहे महाराणी सईबाई, अर्थातच धर्मवीर शंभूराजांची आई साहेब. असं तेज होतं जबरदस्त. निंबाळकर घराण्यात ती वाघीण होती असं पाहिलं. तलवार चालवत होते राजे आणि फिरली सईबाई. तुरु तुरु जाऊन महासाहेब जिजाऊंच्या मांडीवर बसली. मुजरा केलाच नाही, लक्षातच राहिलं नाही. हे अंतकरण दाटून आलं आणि सई म्हणते आऊ साहेब ते बाहेर छत्रपती होणारे सगळे सांगतात लई जबरदस्त शमशेर चालवतायत, आम्हास त्यांच्याशी लगीन करायचे. आई साहेबांचे डोळे भरून आले. आई साहेब सांगतात मुधोजी कन्येचा हात द्यावर का हातात? मुधोजी सांगतात आई काही नाही हो आमच्या हातात, काय देऊ आम्ही तुम्हाला हुंड्यात? कोणी आम्ही निंबाळकर. 1 लाखातला शब्द बोलणार आहे तो सोबत घेऊन जा, आज कीर्तनात ऊर्जा देणारा शब्द येतो. मुधोजी सांगतात आई काहीच नाही आमच्याकडं. मासाहेब सांगतात मुधोजी एकच द्या, जोपर्यंत स्वराज्य उभं राहत नाही तोपर्यंत शेवटपर्यंत निष्ठावंत राहा मुधोजी. बास एवढंच द्या, निष्ठा ढळू देऊ नका. अरे निष्ठावंत माणसं होती, आता निष्ठी सुरू झाली. निष्ठावंत माणसं होती. शब्द दिला मुधोजीनी, हातावर शब्द दिला महासाहेब हे निंबाळकर घरानं शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहील. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म प्रमाण देऊन बोलतोय, असंच मोघम बोलत नाही. निर्धार हे वर्म चुको नये. निष्ठा होती माणसांकडे, निष्ठावंत, निष्ठा दिली. पहिला विवाह निंबाळकर घरानं. आणि खरंच साहेब खरंच परत आलो ना, खरंच धर्मवीर शंभूराजे मांडे अंगाव काटा उभा राहतो असा. काय कार्य केलं शंभूराजांनी? महाराणी सईबाई त्यांच्या आई साहेब. अरे 2 वर्षाचे होते शंभूराजे, 2 वर्षाचे होते शंभूराजे, आई निघून गेली होती. अंतकरण दाटून आलं होतं आणि मन भरून आलं होतं. चला मला 8 विवाह नाही सांगायचे, मला 2ऱ्या मिनिटाला 2रा विवाह सांगतो आणि 3ऱ्या मिनिटाला अफजल खान सांगून सेवेला पूर्ण विराम देतो. भारत महाराज 2रा विवाह कर्नाटक मध्ये झाला छत्रपतींचा. घरानं मोहिते घरानं, साम्राज्यातलं बलाढ्य घरानं. त्या घराण्यातला बी एक वाघ आहे सरनोबत, तो महाराष्ट्रासाठी खंबीर. ते सरनोबत हंबीर याच महाराष्ट्रातल्या मातीतले आहेत. जबरदस्त योद्धा, अपराजित योद्धा, एक युद्ध नाही हरलेला. अंतकरण दाटून आलं आणि हृदय भरून आलं. हात धरला शोभा, आज तुला महाराष्ट्र दाखवायचा आहे. राजा म्हणतो आई महाराष्ट्र माहिती नवं, अरे खरा महाराष्ट्र दाखवते, चल कर्नाटक प्रांतात जायचं, 2रा विवाह तुझा. राजा म्हणतो आई तिकडं, अरे बापाची इच्छा आहे तुझं लग्न त्यांच्या डोळ्यासमोर व्हावं म्हणून कर्नाटकला घेऊन गेले. पण जाता जाता महाराष्ट्र दाखवला. काय दाखवलं माहिती का? सोबत चला रयत दाखवली. रयत सांग शोभा, अरे कुठेही रयत? आई महाराष्ट्र बघितला नवं? अरे नाही बघितला. अरे तू विचारतो ना मुघल, आदिल, निजाम, कुतुब, डच आणि फ्रेंच ही माणसं कोण आहेत? ही सगळी दाखवते तुला. रयत घरात लपून बसलेली, घोड्यांच्या टापांचा आवाज आला ना महाराज, माणसं थरथर कापायची. अंतकरण दाटून यायचं, हृदय भरून यायचं. लेकर बाळ घरासमोरची उचलून नेलेली तुळशी वृंदावन नष्ट झालं होतं. भगव्याचा रंग अंधुक झाला होता आणि दिल्लीच्या तख्ताकडे पाहणारा सह्याद्री आज झुकल्यासारखा वाटत होता. राजा अरे सांग कुठे रयत? रयत दिसत नव्हती. आई 2रा दाखवलं तो शेतकरी. शेतकरी हवालदिल झाला होता, लपून बसलेली लोक डोंगरामध्ये. आणि 3री जी गोष्ट दाखवली ना ती आमच्या काळजाला धस्स करणार होती. या गोष्टीपर्यंत इथपर्यंत आणतो आणि थांबणार आहे मी आता. एक स्त्री धारातीर्थी पडली होती. आई डोक्यापासून ना खापर्यंत जखमा झाल्या होत्या तिला. या सैतानाने उभी फाडली होती तिला. आणि खरं सांगू का, 2 वर्षाचं पोरग उदवंत महाराज पोटावर बसलं होतं आणि ते लई व्याकुळ झालं होतं. ती आईला सांगत होतं माय लई भूक लागली का आता, आता नाही जमत. अरे उभी फाडली होती आई. मुघल, आदिल, निजाम ही लई भयंकर माणसं होती ज्यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त केला होता. राजा अरे बघ ना तिच्याकडं. राजा म्हणतो आई का शपाई दाखवती? शोभा तुला पाहावं लागल.
घे त्या पोराला कडव, त्याला बोलायचंय तुझ्याशी. राजा म्हणतो आई 2 वर्षाचा पोरगा शिवबा बोलत ते. आईनी हे राजानी पोराला जवळ घेतलं, अंगावरची शाल तिच्या अंगावर टाकली. अहो एकही जागा ठेवली नव्हती जिथं जखम झाली नव्हती. ते पोरग म्हणते राज लई भूक लागली हो तुमच्या लेकराला. आई फक्त या सैतानांना म्हणत होती एकदा दूध पाजू द्या माझ्या बाळाला आणि मग मला मारायचंय तर खुशाल मारा. दोन्ही हात पुढे पसरले, याचना केल्या, पण या सैतानाने दोन्ही हातच काढले. हो राज पाण्यातून मासा बाहेर काढावा असा तडफडत होतो पोरग. राजे म्हणतात आई अरे पोरग बोलतय आई. शोभा विचारणं त्याला त्याचं काय म्हणणं आहे. आई त्याला भूक लागली ग, त्याला आईची आठवणी ती पुत्राची वार्ता आणि शुभाई की जेवी माता. राजा त्याला आई नाही मिळणार आता. राज आमचा आधारवड बना ना आता. संपलंय राज, सगळं संपली माझी आई. राजा डोळे काढल्यात आईचे, काहीच राहिलं नाही. हे राजांनी मुठी आवडल्या, राजांना राहावं ना. राजा म्हणतात मा अरे संपलं सगळं. आई म्हणते शुभा अरे काय झालं तुझं काळीच धस करतय, अरे मुठी कशा पायी आवडल्या राजा. राजा म्हणतो मा अरे दुधाचा अभिषेक करून लई राजे झाले असतील. हे आई अरे राहुलं नाही. राजांना अंतकरण दाटून आलं, लेकराचे डोळे बघितले आणि शुभा धडाडला. हे आई दुधाचे अभिषेक करून लई राजे झाले असतील, दुधाचे अभिषेक करून लई राजे झाले असतील, पण शंभू महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे होते. ज्यांनी शपथ घेतली ही सुराज्य निर्माण करल, हे सुराज्य निर्माण करल आणि हे सुराज्य निर्माण करल. आणि मग माणसं गोळा केली. यसाजी चल, बहिर्जी चल. ए चल यसाजी. यसाजी म्हणतो आलो राजा. बहिर्जी चल. अरे तुझी जात नाही विचारली, बहिर्जी चल. आणि बहिर्जी आला. न्हाव्याचा शिवा काशीद आला, न्हाव्याचा जीवा महाला आला. बहिर्जी नाईक आला, हंबीराव मोहिते आले, तानाजी मालुसरे आले. दादा ज्या मातीतून मी येतो तू कोंढाणा किल्ला लई खतरनाक बलिदार. हे ताना अरे कोण ताना काय माणसं होती, निष्ठावंत माणसं. राजा राजा रायबाच्या लग्नाचा विचार करू नका. राजा रायबाच्या लग्नाचा विचार करू नका. राजा होईल की माझ्या रायबाचं लग्न, राजा होईल की माझ्या रायबाचं लग्न, पण ऐका ना राजा आधी लगीन कोठाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. त्या राजा इडा जातो हातान हा आणि घेतो तो कोठाणा. ही माणसं राजांच्या सोबत होती. हंबीराव मोहितेंसारखी निष्ठावंत माणसं. निष्ठा बघा हंबीराव मोहितेंची. हे छत्रपती शिवाजी राजे आणि धर्मवीर शंभू राजे दोन्ही छत्रपतींच्या खांद्याला खांदा लावून मामानं कार्य केलं. नात्यांना पायदळी तुडवलं मामानी. नाती दुय्यम स्थानी, माझा शंभू राजा पहिल्या स्थानी. साहेब हे तोफेचा वार तोफ लागली आणि धाडकर हंबीराव कोसळले. चिंदड्या चिंदड्या होणार होत्या. देहाच्या शेवटचा प्राण राहिला होता. सरनोबत काय इच्छा आहे. सरनोबत म्हणतात माझ्या शंभू राजाला साथ देता आली नाही, पण खरं सांगू का एक आनंद वाटतो. छत्रपती शिवाजी राजे आणि धर्मवीर छत्रपती शंभू राजे दोन्ही छत्रपतींच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणारा पहिला जगातला सरनोबत हंबीराव मोहिते याच महाराष्ट्रातल्या मातीत. अशी माणसं उभी राहिली आणि उभा राहिला महाराष्ट्र. शेवटची 30 सेकंद राहिली आणि मग मला वाटते शत्रू अफजल खान महाराष्ट्रावर धावत आला. माय लावूंगा शिवाक, माय लावूंगा शिवाक. हे अरे काय महाराष्ट्र होता तो. महाराष्ट्र काय होता, उदयास आला होता. हुजूर लय भयानक महाराष्ट्र. नाही नाही माय लावूंगा आला विजापूरून. आई तुळजा भवानीची मूर्ती फोडली. तुळजापुरात आला कोण अफजल खान. चला सोबत 7.5 फुटाचा अफजल खान, 2 वाव शरीर आणि 12 वक्मल इतकी भयानक ताकद. माय लावूंगा शिवाक. अरे कैसा है वो. आला तुळजा भवानीची मूर्तीचा भंग झाला, वार झाला आणि मूर्ती भंग झाली. हुजूर ये हिंदू के दैवत है हुजूर, ये हिंदू. खामोश. अरे पत्थर कभी दैवत होते हैं क्या. पत्थर कभी हुजूर ये पत्थर नहीं हुजूर. ही आई तुळजा भवानी छत्रपती शिवाजी राजांच्या तलवारीत ताकद देते. स्वतः ती वाघ नख्यात अवतरते. ही माहूरची रेणुका माता, वणीची सप्तशृंगी आणि कोल्हापूरची महालक्ष्मी ही छत्रपती शिवाजी राजांच्या सोबत उभी राहते. हुजूर आम्ही ऐकलंय स्वतः शंभू महादेव राजेंच्या सोबत उभे राहतात आणि ज्या वेळेस राजे बलाढ्य अवतार घेतात त्यावेळेस राजे हनुमंतरायांसारखे दिसतात. कदाचित म्हणतात हे प्रभू रामांचाच दुसरा अवतार आहे. श्रीकृष्ण भगवान परमात्मा जन. खामोश. अरे कौन है वो शिवा. माय लावूंगा उसके. आला 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 अफजल खान प्रतापगडच्या पायथ्याला आला. राजांनी घेतला संभाजी कावजी कोंढाळकर. राजे म्हणतो संभाजी येशील नव. हो राज चला. संभाजी घेतला. राजांनी घेतला न्हाव्याचा जीवा महाला. ए जीवा म्हणतो राज ए नाभिक समाजाचा आहे मी, चालेल का युद्धाला. ए जीवा अरे तुमच्या खांद्यांमुळे बळकटी आली या स्वराज्याला. जीवा
तुझी जात नाही बघितली जीवा चल तू, जात धर्माचा विचार नाही, नाव्याचा जीवा महाला घेतला नाविक समाजाचा, चल जीवा आला जीवा. खऱ्या अर्थानं जीवाला विचारतात राज, ए जीवा काय करशील राज, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. 10 फूट उडी मारील आणि सय्यद बंडाचा हात उडवल राजा, भरोसा ठेवा या जीवावर. आला राजा, आला 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 अफजल खान आला. आओ राजे आओ, आवर हमारे गले लग जाओ, आखिर आई गया दख्खन का जीवा सिकंदे में. ए 5.5 फुटाची तेज तर्रार नजर, लक्ष देऊ नाही का, आतड्या कोतड्या एकत्र होत्यात हे सांगणं सोपं नाही. एकदम हाय स्केलला सांगते सज्जन आहो, अंतकरण दाटून येतं आणि राजा म्हणतो हे राजेंची पावलं शामिण्यात चालू लागते. 7.5 फुटाचा देह अफजल खानाने आजपर्यंत ज्याला धरलं तो संपला, त्याला तो परतच आला नाही. अशी 7 फुटाची मिठी, 2 वाव शरीराची मिठी पडणार होती. आओ राजे आओ आओ, हमने सुना है आपके बारे में, हे कृष्णा जी, ये है शिवा, ये है हुजूर, यही है लई भयानक. अरे ये 5.5 फूट का हुजूर, महाराष्ट्रातल्या लोकांच्या देहाच्या उंचीवर जाऊ नका, ही विचारांच्या उंचीनी लई मोठी माणसं आहेत हुजूर, लई भयानक आहे तो, आजपर्यंत कुणाच्या हाताला आओ शिवा, बहुत सुना है आपके बारे में. राजांची पावलं चालू लागली आणि 2 शरीरानं मिठी मारली. कडकड 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 हरांचा आवाज आला आणि संपला राजा, संपलं स्वराज्य. डोळे झाकले राजानी आणि मग पुन्हा एकदा सह्याद्री झुकला. अरे कोण वाचवणार, आईसाहेब जिजाऊंनी देव पाण्यात ठेवलेले पुत्राची वार्ता आणि शुभाई के जेवी माता. मासाहेब जिजाऊंनी देव पाण्यात ठेवलेले आणि मासाहेब जिजाऊंची आठवण काढली, आबासाहेबांची आठवण काढली. हे सगळं आठवलं. हे आई भवानी, आई तुळजा भवानी, ताकद दे तुझ्या शुभाला. यांनी आपली मंदिरं उद्ध्वस्त केली, यांनी देव उद्ध्वस्त केले, यांनी तुळशी वृंदावन नष्ट केलं, आया बहिणींची इज्जत लुटली, ताकद दे. हे जगदंब 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 आवाज झाला. कट्यारीचा वार होणार होता, मिठी सुटली, अफजल खानाने कट्यार घेतली. अरे काही का जगदंब करता, अभी कोई नाही जगदंब, कोई नाही शंभू आने वाला. सबकर वार झाला, चिलकत होता अंगाला, काहीच नाही झालं. राजा मागे सरकला, तेवढ्यात कृष्णाजी आला. कृष्णाजीने उडी टाकली, राजेंच्या उजव्या मस्तकावर वार झाला. राजे पडणार राजे पडणार राजे पडणार राजे पडणार राजे पडणार राजे पडणार. तोर पाहिलं सय्यद बंडा उडाऊ शिवा की गर्दन आला. सय्यद बंडा 9 फूट उडी मारली, करकन दानपट्टा फिरवला, राजांची गर्दन उडवणार. तो राजे म्हणता जीवा, अरे चल आला जीवा. 10 फूट उडी मारली आणि सय्यद बंडाचा हात वरच्यावर फिरवला आणि इतिहास कडला होता जीवा. वाचला शिवा. अरे आया था वो अफजल, इस स्वराज्य का सपना पाले इस महाराष्ट्र के माटी में, लेकिन मेरे छत्रपति ने घुसा दिया ये भगवा उसके छाती में. जबरदस्त उठले दगा म्हणत अफजल खान संपला, पण एक शब्द हो झाला होता शिवा. वाचला शिवा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय.